मी श्वेता काटे आजच्या आपल्या या वेबिनारचे सूत्रसंचालन करणार आहे आणि थोड्याच वेळात आपल्याला डॉक्टर कुलकर्णी सर कोविड-19 या विषयाबद्दल एक खूप महत्त्वपूर्ण माहिती देतील. सो ते सेशन सुरू करण्यापूर्वी आपण एक थोडंसं काही गाईडलाईन्स बघूयात की या वेबिनारमध्ये आपल्याला कुठल्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत. सो मी त्या तुम्हाला सांगते. फर्स्ट ऑफ ऑल मी सगळ्यांना तुम्हाला म्यूट केलेलं आहे जेणेकरून कोणाला आवाजाचा डिस्टर्बन्स होऊ नये. पण तरी सुद्धा कोणाचं जर अनम्यूट असेल तर प्लीज त्यांनी त्यांचं म्यूट करावं स्क्रीन सो दॅट आवाजाचा डिस्टर्बन्स होणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचा हेडफोन किंवा स्पीकर वापरू शकता आणि ज्यामुळे तुम्हाला क्लिअर आवाज येईल सगळ्यांचाच. सेकंडली, जर तुमच्या या वेबिनारमध्ये कुठल्याही प्रकारच्या क्वेरीज असतील, कुठल्याही प्रकारचे क्वेश्चन्स असतील, तर आपण सगळेच क्वेश्चन आन्सर करण्याचे ट्राय करणार आहोत. तर तुमच्या स्क्रीनवर एक चॅट विंडो दिसत असेल, तिथे तुम्ही तुमचे सगळे प्रश्न विचारू शकता. आपला वेबिनार संपल्यानंतर आपण काही त्याच्यातले निवडक क्वेश्चन्स वेळेनुसार ठरवूयात आणि ते क्वेश्चन्स आपण सरांसोबत डिस्कस करू. आणि उरलेले क्वेश्चन्स जर कुठले क्वेश्चन्स कव्हर नाही करता आले तर आम्ही आमचा मेल आयडी डिस्प्ले करणार आहोत. त्या मेल आयडी वरती तुम्ही तुमचे क्वेश्चन्स मेल करू शकता सो दॅट आमचे एक्सपर्ट तुम्हाला त्याच्यावरती रिप्लाय करतील. इन बिटवीन द वेबिनार कुठल्याही प्रकारचं तुम्हाला टेक्निकल प्रॉब्लेम आले, वेबिनार मध्ये बंद पडला किंवा कुठलेही इश्यूज आले तर हा नंबर प्लीज तुम्ही नोट डाऊन करून ठेवा सो दॅट याच्यावर आमची टीम तुम्हाला हेल्प करेल. बिफोर वी स्टार्ट मी जस्ट फॉर आर्ट्स बद्दल थोडीशी माहिती देते. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना जस्ट फॉर आर्ट्स हे काय आहे हे माहिती आहे, कारण बरेचसे लोक आपले फेसबुक फॉलोअर्स असतील, इथे ट्विटर फॉलोअर्स असतील, काही आपले क्लायंट्स असतील, पण काही नवीन युजर्स पण असतील. त्यांच्यासाठी एक छोटंसं इंट्रोडक्शन. जस्ट फॉर आर्ट्स ही आपली वेलनेस कंपनी आहे. आपण 10 वर्षांपासून वेलनेस कंपनीमध्ये या काम करतोय आणि राईट फ्रॉम द वेलनेस सेशन, छोटे छोटे हेल्थ अवेअरनेस वेबिनार्स, फिटनेस सेशन्स आहेत किंवा योगा सेशन्स आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या हेल्थ चेकअप्स आहेत, या सगळ्या गोष्टी आपण कंपनीजमध्ये, शाळांमध्ये किंवा सोशल कम्युनिटीजमध्ये आपण अरेंज करतो. तर आज आता आपल्या सर्वांवरच अशी परिस्थिती आहे की सगळेजण लॉकडाऊन सिच्युएशन मध्ये आहेत. तर डॉक्टर रवींद्र कुलकर्णी सर हे आपल्या कंपनीचे सीईओ, डिरेक्टर आणि ही इज MD कार्डिओलॉजिस्ट, हे आपल्याला या कोविड-19 या विषयावर महत्वपूर्ण एक वेबिनार देणार आहेत. सो तुमचे कुठल्याही प्रकारचे क्वेश्चन्स असतील आपण नक्कीच ते वेबिनारच्या शेवटी ऍड्रेस करूयात आणि त्यांच्यासोबत चर्चा करूयात. सो मी सरांना रिक्वेस्ट करेल की त्यांनी त्यांचं वेबिनार आता स्टार्ट करावं आणि मी माझ्या कोऑर्डिनेटर दिव्यांना रिक्वेस्ट करेल की त्यांनी त्यांची स्क्रीन शेअर करावी सो दॅट सरांचं PPT आपण बघू शकू. मी करते स्क्रीन शेअर. नमस्कार मित्रांनो, कोरोना पॅन्डेमिक जे आता आपण सर्वजण ह्याच्यावर ऐकत आहोत, ज्यानं आपल्या बऱ्याचशा हालचालींवर खरं तर बंधन आणलेली आहे. घरात बसून काम करणे अथवा काम नसेल तरी पण घरातच राहणे आणि आपला जो सार्वजनिक जो वावर आहे त्याच्यावर बऱ्याच अंशी बंधनं आलेला असा हा आजार आपण सर्वजण ऐकत आहोत. या आजाराविषयी एक प्रकारची अवेअरनेस निर्माण होत चाललेली आहे, पण त्याचबरोबर एक प्रकारची भीती पण बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये खरं तर निर्माण झालेली आहे. विविध माध्यमातून TV म्हणा, सोशल मीडिया, व्हॉट्सअप, युट्यूब या माध्यमातून अनेक गोष्टी आपण ऐकतो, अनेक प्रश्न निर्माण होतात, त्याची उत्तरही आपल्याला मिळतात. पण ज्या पद्धतीनं हा आजार देशोदेश पसरत चाललेला आहे आणि आपल्या भारतामध्ये पण आता या आजाराचा प्रसार ज्या पद्धतीने वाढत चाललेला आहे, त्यामुळे एक प्रकारची अनिश्चितता सर्वांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे की नेमकं हा आजार काय आहे किंवा हा आजार कसा झाला, आता या आजाराचं पुढे जाऊन काय होणार.
किंवा आपलं या आजारामध्ये पुढे जाऊन काय होणार, आपल्याला या आजारापासून किती धोका आहे, आपण किती काळजी घेतली पाहिजे, हे सर्व असंख्य प्रश्न खरं तर आपल्या सर्वांच्या मनामध्ये उत्पन्न झालेले आपण बघतो. आणि त्या अनुषंगाने खरं तर हे आजचं आपण डिस्कशन ठेवलं आहे. जस्ट फॉर हार्ट्स ही कंपनीद्वारे आम्ही खरं तर 10 वर्षापासून कॉर्पोरेट्स मध्ये बऱ्याच प्रकारचे हेल्थ अवेअरनेस आणि हेल्थ चेकअप रिलेटेड काम आम्ही करत असतो लाईफस्टाईल डिसीजेस बद्दल. आता लॉकडाऊन पिरियड आहे, सर्वत्र आपण बघतो की आपण गॅदरिंग, सोशल गॅदरिंग काही करू शकत नाही, आणि अशा वेळेला वेबिनार्स जे टूल आहे किंवा वेबिनार हे जे माध्यम आहे ते सर्वत्र जास्त प्रमाणात वापरताना आपल्याला आढळून येत आहे. तर याद्वारे खरं तर आपण आज एक चर्चासत्र करणार आहोत. या चर्चासत्रामध्ये ज्या स्लाइड्स आपल्याला दिसतील त्याच्यामध्ये आपण कोरोना विषाणूबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर या चर्चासत्रामध्ये मी आपल्या सर्वांना काही प्रश्न विचारेल, ज्याची उत्तरं आपण पोलच्या माध्यमातून दिली तर एक आपल्याला आपला जो ऑडियन्स आहे, म्हणजे आता जे 100-1 लोक हा जो कार्यक्रम ऐकत आहेत, तर त्यांच्या अनुषंगाने आपल्याला लक्षात येईल की आपण कुठल्या टॉपिक्सवर जास्त भर द्यायला पाहिजे. तर कोरोना व्हायरस म्हणजे काय? फर्स्ट स्लाइड प्लीज. तर कोरोना हा लॅटिन अर्थ म्हणजे कोरोना म्हणजे मुकुट, ज्याला आपण म्हणतो क्राउन, किंवा एका डोक्यावरचा जो मुकुट असतो क्राउन, तर तो म्हणजे कोरोना. तर त्या अर्थानं आलेलं नाव म्हणजे हे कोरोना व्हायरस. कोरोना इज अ फॅमिली, म्हणजे याच्यामध्ये अनेक प्रकारचे व्हायरसेस आपल्याला आढळून येतात. त्यापैकी सध्याचा जो व्हायरस आहे सर्वत्र आपल्याला आढळून येतो आहे तो म्हणजे कोविड-19, COVID-19. कोरोना व्हायरस फॅमिली मधला साधारणपणे 2019 साली याचं निदान झालं, त्यामुळे त्या स्ट्रेनला कोविड-19 असं त्या व्हायरसला नाव दिलं आलेलं आहे. आणि या कोविड-19 ची साथ आपण बघतो की चायनामध्ये वुहान या शहरातून सुरू झाली आणि ती गेल्या 2 महिन्यामध्ये साधारणपणे युरोप, अमेरिका, आफ्रिका, साऊथ ईस्ट एशिया, इंडियन सब कॉन्टिनेंट अशा सर्वत्र देशांमध्ये जगभर पसरत चाललेली आहे. ज्या पद्धतीने या आजाराचा प्रसार 3 महिन्यामध्ये झालेला आहे आणि अनेक मृत्युमुखी लोक पडत आहेत, त्यावरून आपल्या सर्वांना एक तर लक्षात आलेलं आहे की हा आजार एक गंभीर स्वरूपाचा आजार आहे, आणि जर आपण योग्य पद्धतीने काळजी नाही घेतली तर याच्यामुळे आपल्याला सर्वांना जीवनाचा तर धोका निर्माण होतच आहे, पण त्याचे साईड इफेक्ट्सही आपल्याला हळूहळू जाणवायला लागतील. तर असा हा कोरोना व्हायरस हा म्हणजे नॉर्मल फ्लू लाईक व्हायरस, म्हणजे आपल्याला जसं सर्दी होतो, खोकला होतो, घसा दुखणं, थोडासा ताप येणं, आपण ज्याला आपण म्हणतो की फ्लू झालाय, अशा ह्या फ्लू प्रकारचाच एक प्रकारचाच आजार आहे जो श्वसन नलिका आणि फुफ्फुसांच्या कामावर खरं तर गंभीर परिणाम करतो. अनुषंगाने त्या व्यक्तीला श्वास घ्यायला त्रास निर्माण होतो आणि पुढे जाऊन ऑक्सिजन तसंच कृत्रिम श्वासोश्वास अथवा व्हेंटिलेटर नावाची गरज पडते. अशा ह्या कोरोना व्हायरस बद्दल थोडक्यात अजून माहिती जाणून घेऊया. नेक्स्ट स्लाइड. तर हा कोरोना व्हायरस कसा पसरतो, म्हणजे सर्वांच्या मनामध्ये शंका निर्माण होतात की हा कोरोना नेमका होतो कसा काय. तर एक लक्षात घ्यायला पाहिजे की हा कोरोनाचा सोर्स जरी प्राण्यांपासून, म्हणजे आपण म्हणतो की वटवाघुळापासून सुरुवात झालेला हा व्हायरस आहे, तो ह्युमन टू ह्युमन ट्रान्समिशन आहे, ज्याच्यामध्ये हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतो. साधारणपणे ड्रॉपलेट्स म्हणजे कफ येणं, शिंका येणं, खोकला येणं याच्या माध्यमातून हा व्हायरस जो असतो तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जातो. साधारणपणे जवळ जे एकमेकांच्या संपर्कात जे व्यक्ती येतात, अतिशय जवळ असलेल्या संपर्कांमध्ये जास्त प्रमाणात याचा स्प्रेड होतो. पण त्याच वेळेला असं आढळून येतं की आपण सार्वजनिक ठिकाणी ज्या वेळेला आपण एखादा दरवाजा असेल, बिल्डिंगचा जिना असेल, रेलिंग असेल, लिफ्ट असेल, कुठलाही मेटॅलिक सर्फेसेस असेल, अशा ठिकाणी पण हा व्हायरस ज्या वेळेला पडलेला असतो त्यावेळेला तो साधारणपणे 6 ते 8 तास त्या ठिकाणी पण जिवंत राहतो. त्यामुळं जरी हा व्हायरस माणसाच्या शरीरातून बाहेर आला तरी अशा प्रकारच्या सर्फेसेसवर पण तो 6 ते 8 तास जिवंत राहतो, आणि ज्या वेळेला दुसरा व्यक्ती त्याच्या संपर्कात येतो त्यावेळेला त्या व्यक्तीला त्या व्हायरसची बाधा होत परत त्याच्यामध्ये ती लक्षणं आढळून येतात. म्हणजे एकंदरीत हा व्हायरस ह्युमन टू ह्युमन ट्रान्समिट होत असेल तरी वातावरणामध्ये 6 ते 8 तास तो जिवंत राहतो. आणि त्यामुळे तर खरं तर आपण पुढे आपण बघू की काय पथ्य आहेत त्याच्यामध्ये. सोशल डिस्टन्सिंग जे एक प्रकारचं पथ्य सर्वत्र आजकाल डिस्कस केलं जात आहे, त्याचं महत्व तेच आहे की ह्या व्हायरसचा एका माणसाकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत होणारा जो प्रादुर्भाव आहे
तो जर ब्रेक करू शकलो तर आपण या गंभीर आजारावर खरं तर कंट्रोल करू शकू. तर अशा प्रकारे हा कोरोना व्हायरस हा ड्रॉपलेट इन्फेक्शन म्हणजे हा व्यक्ती टू व्यक्तीपर्यंत, एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत जाणारा श्वासोश्वास म्हणा किंवा शिंका म्हणा किंवा खोकला म्हणा, याच्या साधारणपणे 6 फुटाच्या आतमध्ये जर कुठला दुसरा व्यक्ती जर त्याच्या संपर्कात आला तर त्याला होण्याची चान्सेस साधारणपणे जास्ती असतात. नेक्स्ट स्लाइड. आता हा कोरोना व्हायरस कोणाला होऊ शकतो? साधारणपणे आता वेगवेगळ्या प्रकारचे रिस्क फॅक्टर्स आपण बघतो. तर आता आपले जे उपस्थित वर्ग आहेत, जो सध्या हे वेबिनार ऐकत आहे, त्यांच्यासाठी काही प्रश्न मी घेऊन आलेलो आहे. आपण आपल्या स्क्रीनवर आपल्याला एक प्रश्न दिसतील, त्या प्रश्नाची उत्तर आपल्याला यस किंवा नोच्या माध्यमातून सिलेक्ट करायचे आहेत. पहिला प्रश्न आहे साधारणपणे, आपण कुठल्या वयोगटामध्ये येतात? म्हणजे आपलं वय सध्याच्याला किती आहे? 15 म्हणजे 30 वर्षापेक्षा कमी, 30 ते 40 वर्ष वयोगट, 40 ते 50 वर्ष वयोगट आणि 50 पेक्षा अधिक वर्षांचं वयोगट. तर आपण यातला एक योग्य पर्याय जो आहे तो आपण सिलेक्ट करून सबमिट बटनवर क्लिक करावे. एक 5 ते 10 सेकंदांमध्ये सर्वांनी खरं तर उत्तर जमा करावी, जेणेकरून आपल्याला किती आपला ऑडियन्स आहे त्याचं एक पर्सेंटेज आपल्याला लक्षात येईल. ही जी प्रश्न मी आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेलो आहोत त्याच अनुषंगाने आपण खरं तर डिस्कस करणार आहोत, जेणेकरून आपल्याला आपण स्वतः आपल्याला किती धोका आहे हे त्याच्यातून आपल्याला कळून येऊ शकेल. श्वेता आन्सर्स. येस सर, रिझल्ट्स आर हियर. आता आपल्या सर्वांच्या समोर स्क्रीन मध्ये आपल्याला लक्षात येते की साधारणपणे 30 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा खालील वयोगटातील लोकांचं प्रमाण साधारणपणे 20% आहे. 30 ते 40 ही साधारणपणे 50% व्यक्ती या वयोगटातील आहेत. 40 वर्ष आणि त्याच्या वरील साधारणपणे 30% वयोगटातील आहेत. एक भाग लक्षात घेतला पाहिजे की जसं जसं वय वाढतं म्हणजे साधारणपणे 50 वर्ष वय किंवा त्यापेक्षा अधिक वयोगटातील जी लोक आहेत त्यांना या आजाराचा धोका जास्ती प्रमाणात आहे. 30 ते 40 वर्ष किंवा 50 वर्षापर्यंत प्रतिकार शक्ती चांगली असते, झाला आजार तरी त्याच्यातून बरं होण्याचं प्रमाण खूप चांगलं राहतं. त्यामुळे अशा व्यक्तींना जरी फ्लूची लागत झाली तरी ते स्वतः रिकव्हर होण्याचं प्रमाण जास्त असतं. पण ज्यावेळेला वयोवृद्ध लोक या अशा व्यक्तींच्या संपर्कात येतात आणि त्यांना ज्यावेळेला आजार होतो त्यावेळेला मात्र त्याच्यामध्ये आपल्याला कॉम्प्लिकेशन्स झालेले आढळून येतात. तर याच्यावरून आपल्याला अंदाज आला असेल की साधारणपणे ज्यांचं वय 50 वर्ष किंवा आपल्या घरी ज्यांचं वय 50 पेक्षा जास्ती आहे अशा व्यक्तींच्या संपर्कामध्ये ज्यावेळेला आपण जातो आणि आपण जर बाहेर वावर करत असू तर आपल्यापासून त्यांना इन्फेक्शन होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. आता अजून एक पुढचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी स्क्रीनवर येत आहे. आपलं वजन हे आपल्या उंचीच्या प्रमाणात जास्ती आहे का? म्हणजे अथवा आपण सोप्या भाषेत म्हणायचं म्हटलं तर आपली प्रकृती नॉर्मल सुदृढ हेल्दी प्रकारामध्ये मोडते का आपण स्थूल अथवा आपण ज्याला म्हणतो लठ्ठपणा अशा प्रकारांमध्ये आपलं शरीराची ठेवण मोडते? यस आणि नो, हो आणि नाही पैकी आपण उत्तर देऊ शकता. सर्वांनी उत्तर दिल्यानंतर एक लक्षात येतं तर साधारणपणे 68 लोकांचं आपलं वजन प्रमाणापेक्षा जास्ती आहे, तर साधारणपणे 30% लोकांचं वजन हे प्रमाणापेक्षा जास्ती आहे. बाकीच्या सर्वांचं वजन योग्य प्रमाणात आहे असं दिसत आहे. प्रश्न कन्फ्युजिंग असेल तर मी परत आपल्या सर्वांसाठी सांगतो की साधारणपणे असं आढळून आलेलं की ज्या व्यक्तीचं वजन हे त्याच्या उंचीच्या प्रमाणात जास्ती आहे किंवा आपण BMI म्हणतो, बॉडी मास इंडेक्स, साधारणपणे जे स्थूल प्रमाणात मोडतात, स्थूल प्रकारामध्ये मोडतात, लठ्ठ प्रकारामध्ये मोडतात अशा जाड प्रकृतीच्या लोकांना कोरोना व्हायरस इन्फेक्शन होण्याचं प्रमाण जास्ती आहे. ज्यांचं प्रकृती हेल्दी आहे किंवा रेग्युलर व्यायाम करतात किंवा ज्यांचं वजन उंचीच्या प्रमाणात अतिशय योग्य प्रमाणात आहे अशा व्यक्तींना साधारणपणे याचा धोका कमी राहतो. पुढील प्रश्न आपल्या सर्वांसाठी, आपण या प्रश्नांच्या माध्यमातून आपण सर्वांना असलेला धोका काय आहे ते आपण खरं समजून घेण्याचा प्रकार करत आहोत.
नंतर मग आपण ह्याची लक्षणं आणि उपचारांवर आपण बोलणार आहोत. पुढचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी, आपल्या सर्वांना सिगरेट अथवा तंबाखू अथवा बिडी या प्रकारचं व्यसन आहे का नाही? आपल्या सर्वांची माहिती खरं तर आपल्याला कॉन्फिडेन्शियल असते, त्यामुळे प्रश्नांची उत्तरं देताना आपण निश्चितपणे निसंकोचपणे जी उत्तरं आहेत ती खऱ्या प्रमाणात देण्यात यावी. त्याच्यावरनं आपल्यालाच त्याच्या उत्तरावरनं काय निष्कर्ष आपण जो चर्चा करतोय तो आपल्याला सर्वांना लक्षात येईल. साधारणपणे असं लक्षात येतं की स्मोकर्स, म्हणजे आता आपण कोरोनामध्ये जगभर जे होणारे मृत्यू बघतोय त्याच्यामध्ये असं लक्षात आलेलं आहे की स्मोकर्स ज्यांचं प्रमाण स्मोकिंग आहे तर त्या स्मोकर्स लोकांमध्ये खरं तर मृत्यूचं प्रमाण जास्ती आहे. म्हणजे स्मोकिंगमुळे फुफ्फुसाची क्षमता आधीच खराब झालेली असते, नॉर्मल पद्धतीने फुफ्फुस काम करत नसतात आणि अशा वेळेला ज्यावेळेला अशा व्यक्तीला निमोनिया होतो किंवा फ्लू सारखा आजार होतो त्यावेळेला त्याला ऑक्सिजनची मात्रा जास्ती प्रमाणात द्यावी लागते, व्हेंटिलेटर सपोर्ट त्याला खरं तर लागतो आणि त्याच्यामध्ये मॉर्टॅलिटीचं प्रमाणही आपल्याला बरंच आढळून येतं. त्यामुळं जर आपण सिगरेटचं सेवन करत असाल तर आपण ही सवय सोडलेली कधी पण चांगली. आपले मित्र परिवार किंवा आपल्या फ्रेंड सर्कल्स मध्ये आपण लक्षात ठेवलं पाहिजे की स्मोकिंग करणाऱ्यांना या आजाराचा जास्त धोका आहे, जे स्मोकिंग करत नाही त्यांना या आजाराचा धोका त्या प्रमाणात नाही. पुढील प्रश्न आपल्या सर्वांसाठी, प्रश्नाची उत्तर देणं अतिशय सोपं आहे, जास्तीत जास्त लोकांनी खरं तर उत्तर द्यावीत. पार्टिसिपेंट्स किती आहेत हे सर्वांची नावं आम्हाला इथे स्क्रीनवर दिसत आहेत, तर माझी इच्छा आहे की सर्वांनी जास्तीत जास्त उत्तर द्यावे. पुढचा प्रश्न असा आहे की तुम्हाला ब्लड प्रेशर, डायबिटीस, दमा, अस्थमा किंवा इतर कुठला आजार आहे ज्याच्यासाठी आपण रेग्युलरपणे गोळ्या घेत आहात? जर आपल्याला यापैकी कुठलाही एखादा आजार असेल तर आपण हो उत्तरावर क्लिक करा, नसेल तर नाही या उत्तरावर क्लिक करा. साधारणपणे असं आढळून आलेलं की निरोगी व्यक्तींमध्ये कोरोनाचं प्रमाण, कोरोना आणि त्याच्यामुळे होणारे कॉम्प्लिकेशनचं प्रमाण कमी आहे, पण ज्यांना अनकंट्रोल डायबिटीस आहे, ज्यांना ब्लड प्रेशर आहे, ज्यांना चालताना दम लागतो, ज्यांना हार्ट अटॅक आलेला आहे, अँजिओप्लास्टी झालेली आहे, बायपास सर्जरी ज्यांची झालेली आहे, हातापायाला सूज येते, फुफ्फुसांचे आजार आहे, पंप रेग्युलर ओढावा लागतो, दम्याचा त्रास होतो, अशा लोकांना, ज्यांना रेग्युलर औषधं चालू आहेत अशा लोकांमध्ये या आजाराचं प्रमाण जास्ती आहे. अशा लोकांनी विशेष करून काळजी घेतली पाहिजे जेणेकरून त्यांना हा इन्फेक्शन होणार नाही. आता जर आपण पाहिलं तर साधारणपणे 20% लोक जे आता आपला कार्यक्रम बघत आहेत त्यांना या प्रकारचा कुठला तरी आजाराचं औषध चालू आहेत. अशा ह्या 20% लोकांसाठी विशेष सूचना की आपण खरं तर जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे. थोडीशी चूक पण आपली काळजी घेण्याची आपल्याला त्रासदायक ठरू शकते. पुढील प्रश्न आपल्या सर्वांसाठी, मागील 3 महिन्यांमध्ये आपण भारत अथवा भारताबाहेर प्रवास केला आहे का? आता हा प्रश्न खरं तर भारताबाहेर प्रवास केला आहे का या रेफरन्सनं आहे, पण त्याचबरोबर भारतामध्ये प्रश्न असं का विचारलेला आहे की आपल्या लक्षात येतं की काही भागांमध्ये खरं तर कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. म्हणजे मुंबई असू द्या किंवा पश्चिम महाराष्ट्रातलं शहर सांगली असू द्या, राजस्थान मधील भीलवाडा शहर असू द्या किंवा अशा पॉकेट्स मध्ये आजकाल कोरोनाचे रुग्ण जात जास्त प्रमाणात आढळलेले लक्षात येतात. त्यामुळे असं नाहीये की आपण परदेशातून आलो तरच आपल्याला त्याची बाधा होऊ शकते, पण ज्या भागातून खरं तर पेशंट्सची संख्या वाढत चाललेली आहे अशा भागामध्ये या आजाराचा प्रादुर्भाव किंवा प्रसार हा जास्ती प्रमाणात आहे. त्यामुळे आपला वावर त्या भागात जर झालेला असेल तर साधारणपणे आपल्याला असणारा धोका हा नॉर्मल व्यक्तीपेक्षा जास्ती राहतो. तर साधारणपणे 82% लोकांचा कुठल्याही प्रवासाचा हिस्ट्री आपल्याला आढळून येत नाही. जे 20% 18% लोक जे साधारणपणे प्रवास केलेला आहे त्यांनी खरं तर लक्ष आणि त्याची पुढील लक्षणे जे आपण चर्चा करणार आहोत त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे जेणेकरून आपल्याला त्याच्यापासून होणारं आजाराचं निदान लवकरात लवकर व्हावं. साधारणपणे लॉकडाऊन परिस्थिती आपण जी सध्या अनुभवत आहोत ज्याच्यामध्ये सरकार आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने गाईडलाईन सांगते की आपला वावर हा रिस्ट्रिक्ट ठेवा, गरज नसेल तर घराबाहेर पडू नका. छोट्या छोट्या कारणांसाठी जेवढ्याला लोक घराबाहेर पडतात तेवढ्याला खरं तर परिस्थिती अवघड निर्माण होते आणि भविष्यात येणाऱ्या धोक्यांची त्यांना कल्पना नसते. आपल्याला दररोज गोळ्या घेणं, दररोज भाजी घेणं, दररोज औषधं घेणं याच्यासाठी बाहेर पडायची काही आवश्यकता नाही. आठवड्यात 1-2 तास आपण जर कमी गर्दीच्या वेळेला जाऊन आपल्या गरजेच्या वस्तू आणून जर घरात राहिला तर
21 दिवसाचा तो लॉकडाऊन आपण सांगितलेला आहे तो खरं तर आपल्या सर्वांनी पाळणं फार आवश्यक आहे. त्याचं महत्व काय आणि तो 21 दिवस का ठरवले हे आपण पुढे बघूया. तत्पूर्वी आपण कोरोनाची लक्षणं काय असतात ती आपण समजून घेऊया. अजून एक प्रश्न आहे, तर आपण एक शेवटचा पोल मधला प्रश्न घेऊया. साधारणपणे आपला व्यवसाय किंवा आपली नोकरी हे इमर्जन्सी केअर, मेडिकल, पोलीस किंवा आपण ज्याला म्हणतो की महापालिका कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, भाजीपाला विक्री, ग्रोसरी शॉप्स, ज्याच्यामध्ये येते जेणेकरून आपल्या सर्व्हिसेस तर चालू आहेत आणि आपला जनसंपर्क पण जास्त प्रमाणात आहे. कारण अशा लोकांना इन्फेक्शनचं प्रमाण खरं तर जास्ती राहणार आहे. ह्या लोकांना घरामध्ये बसता येत नाही. लॉकडाऊन असेल तर ही लोक घरात बसणं अपेक्षित नाहीये. हे एक प्रकारे समाज सेवेचंच काम जे आपले सर्व नागरिक या प्रोफेशन्स मधले जे करत आहेत त्यांनी खरं तर विशेष काळजी घेतली पाहिजे. आणि काळजी एका अर्थाने की बाहेर ज्या वेळेला ड्युटीवर असतो त्यावेळेला तर ठीक आहे, पण ज्यावेळेला आपण घरी जातो त्यावेळेला आपल्यामुळे घरच्यांना आजार होऊ नये यासाठी पण खरं तर आपण योग्य ती प्रिकॉशन्स घेतली पाहिजे. बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांना तर असं सांगण्यात येत आहे की आपण हॉस्पिटलची ड्युटी झाल्यावर घरी शक्यतो न जाता एखाद्या न्यूट्रल ठिकाणी विश्रांती घेऊन परत हॉस्पिटलमध्ये जावं, का तर हॉस्पिटलमधनं झालेलं इन्फेक्शन घरी पोहोचू नये असा त्याचा एक अर्थ असतो. साधारणपणे 30% आपण बघत आहोत की वेबिनार्स मध्ये पार्टिसिपंट्स हे इमर्जन्सी सर्व्हिसेस मध्ये येतात. अशा ह्या 32% लोकांनी खरं तर जास्ती काळजी घेणं अपेक्षित आहे. तर या प्रश्नांवरनं खरं तर आपल्या सर्वांना एक शंका नक्की क्लिअर झाली असेल की हा आजार नक्की कोणाला होतो, आपल्याला स्वतःला होऊ शकतो का, आपल्याला स्वतःला असणारा धोका किती आहे आणि आपण काय काळजी घेतली पाहिजे याची कल्पना खरं तर आपल्या सर्वांना आलेली आहे. आता आपण कोरोना आजाराविषयीची लक्षणं जी काय असतात त्याविषयी खरं तर आपण बघूया. तर नेक्स्ट स्लाइड श्वेता. तर साधारणपणे फ्लू किंवा आपण म्हणतो की सर्दी खोकला सारखाच हा आजार आहे. म्हणजे या आजाराची काही वेगळी लक्षणं आहेत अशाचा भाग नाही. दोन गोष्टी आपण खरं तर लक्षात घेतल्या पाहिजेत की ताप येणं, सर्दी येणं, घसा दुखणं, खोकला येणं ही साधारणपणे फ्लूची जी लक्षणं आहेत ती आढळून येतात. पण दम ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला लागतो किंवा मोकळ्या हवेत ज्या वेळेला दम लागायला सुरुवात होते, श्वास कोंडल्यासारखं वाटतं किंवा असे व्यक्ती ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये येतात त्यावेळेला आम्ही त्यांचं ऑक्सिजनचं प्रमाण बघतो. ऑक्सिजनचं सॅच्युरेशन नॉर्मली जे 99-100 राहायला पाहिजे ते ऑक्सिजनचं प्रमाण खूप कमी असतं रक्तामध्ये. अशा व्यक्तींना ऑक्सिजन लावायची गरज येते. अशी लोक म्हणजे हाय रिस्क प्रकारामध्ये पडतात आणि अशा लोकांच्या कोरोनासाठीचे टेस्ट करणं खरं तर आवश्यक राहतं. त्यामुळं किरकोळ सर्दी झाली किंवा एखादी शिंक जर आली तर आपण खरं तर जास्त घाबरून जाऊ नये. मध्ये आपण बघतो मीडियामध्ये बघतो की शेजारच्या व्यक्तीला शिंक आल्यामुळं खरं तर आजूबाजूच्या लोकांनी मिळून त्याला लिटरली रस्त्यामध्ये त्या व्यक्तीला मार दिला असं आपण पाहिलं, टीव्हीवर बातमी पाहिली. एखाद्या गोष्टीची भीती, एवढी भीती पण उपयोगाची नाही, काळजी घ्यावी. पण एखादी शिंक म्हणजेच कोरोना आहे असं नको. सर्दी झालीये, एखादी गोळी घेतली, थांबली, ताप नाहीये, जास्ती थकवा वाटत नाहीये, 2 दिवसात माणसाला बरं वाटलं तर आपण जास्ती काळजी करू नये. पण 2-4 दिवस झाले सर्दी आहे, दम लागत आहे, श्वास घ्यायला आता त्रास निर्माण होतोय की काय असं ज्या वेळेला वाटतं त्यावेळेला आपण टेस्ट करणं आवश्यक आहे. अशी लक्षणं असली म्हणजे आपल्याला कोरोना इन्फेक्शन झालं असं नाही, तर साधारणपणे अशा व्यक्तींनी टेस्ट करणं आपल्याला लक्षात येतं. तर सर्वात महत्वाचं लक्षण म्हणजे श्वास घ्यायला त्रास निर्माण होणे फ्लू सारख्या आजारामध्ये, म्हणजे थोडस आपण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. नेक्स्ट स्लाइड. आता आपण पाहिलं की कोणाला होतो, कशा पद्धतीने होतो. आता होऊ नये म्हणून काय काळजी करावी. आता याच संदर्भात आपल्या सर्वांच्या मनामध्ये बरेच प्रश्न आहेत, जे प्रश्न आपण घेणार आहोत. आपण सर्वांनी प्रश्न विचारण्यासाठी आपल्या स्क्रीनवर ऑप्शन्स पण आहेत आणि आपण चॅटच्या माध्यमातून प्रश्न विचारू शकतो. पण कोरोना होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी हा प्रश्न का महत्वाचा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. जोपर्यंत आपल्याला ह्या प्रश्नाचं महत्व कळणार नाही तोपर्यंत आपण ती काळजी घेणार नाही. एक लक्षात घ्यायला पाहिजे की साधारणपणे पहिली केस या आजाराची, पहिला मृत्यू हा साधारणपणे जानेवारी महिन्यामध्ये वुहान शहरामध्ये आढळला. असा डाटा सजेस्ट करतो की नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये पण हा आजार खरं तर कोरोनाचा आणि कोरोनाच्या केसेस आपल्याला लक्षात येत होत्या. पण जानेवारी पासून जे मृत्यूचं जे प्रमाण वाढत चाललेलं आहे ते या 2 ते 3 महिन्यात, मागची स्लाइड घ्या,
2 ते 3 महिन्यांमध्ये हा आजार विविध देशांमध्ये पसरून डेथ्स आपण बघतो की दररोज इटलीमध्ये एवढे मृत्यू झाले, स्पेनमध्ये एवढे मृत्यू झाले, अमेरिकेत एवढे मृत्यू झाले, भारतामध्ये एवढे मृत्यू झाले. म्हणजे मोठमोठे देश असू द्या किंवा प्रगत देश असू द्या किंवा मागास देश असू द्या, या आजाराला ट्रीटमेंट अवेलेबल नाही. या आजाराला उपचार उपलब्ध नाही. जो काही उपचार देतोय तो व्हायरल आजार हे सेल्फ लिमिटिंग असतात. म्हणजे हा शरीर जसं रिकव्हर करेल तोपर्यंत त्या व्यक्तीला ऑक्सिजन देणे, सलाईन देणे, व्हेंटिलेटर देणे आणि इन्फेक्शन मध्ये आपल्याला उपचार उपलब्ध नाहीये, आपल्याला त्या आजाराविषयी लस पण नाहीये. मग आता आपल्याला सर थोडासा व्हॉइस इश्यू येतोय. आपण एक जस्ट 2 मिनिटं थांबून पुन्हा सुरू करूया. सर्वांना आपण चॅटमध्ये यस लिहू शकतो. काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आल्यामुळे बहुतेक आता डॉक्टर इथनं एक्झिट झाले आहेत, पण ते थोड्याच वेळात पुन्हा इथे जॉईन होतील. सो सगळ्यांनी प्लीज लॉग्ड इनच राहा. आपण आपलं सेशन पुन्हा 5 मिनिटात स्टार्ट करतोय. सो प्लीज लॉग्ड इन राहा कृपया सगळ्यांनी. हॅलो. हॅलो. आवाज आहे आपल्याला? हा सर, आवाज येतोय. व्हिडिओ विजिबल नाही आहे. ओके. आपण जस्ट व्हिडिओ स्टार्ट करूया. आता येतोय? दुसऱ्या स्क्रीन मधनं जॉईन झालेलो आहे. येस सर, मी तुम्हाला व्हिडिओची रिक्वेस्ट पाठवते. मी ऑलरेडी आहे. ओके. तुमचा आवाज येत, ऑडिओ येतोय दुसऱ्या स्क्रीनवरून. दुसऱ्या स्क्रीन. हॅलो. आवाजामध्ये थोडासा डिस्टर्बन्स आहे. आपण एक 2 मिनिटं बघूया. मे बी कनेक्टिव्हिटी इश्यूमुळे हा प्रॉब्लेम आला. तू ऑडिओशी बोलू शकते. येस सर.
सो आपण थोड्याच वेळात हे सेशन पुन्हा स्टार्ट करतो आहोत जिथून आपण मध्ये प्रॉब्लेम आलाय. तोपर्यंत प्लीज मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते की लॉग्ड इन राहा. एक 5 मिनिटात आपण हा इश्यू सॉल्व्ह करूया, सेशन सुरू करूया. तोपर्यंत मी सर्वांना रिक्वेस्ट करेल की त्यांचे कोविड-19 रिलेटेड त्यांच्या मनामध्ये कुठले क्वेश्चन्स असतील, कुठल्या समस्या असतील, कुठले प्रॉब्लेम्स असतील तर नक्की या चॅट विंडोवर तुम्ही विचारू शकता. सो दॅट वेबिनार संपल्यानंतर आपण वन बाय वन एकेकाचे क्वेश्चन्स घेऊयात आणि सरांसोबत ते डिस्कस करूया. सो तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर खाली चॅट नावाचं एक ऑप्शन असेल, त्यामध्ये तुम्ही तुमचे सगळे क्वेश्चन्स टाईप करून आम्हाला पाठवू शकता. आमची टीम या सगळ्या क्वेश्चन्सवर कंटिन्युअस लक्ष ठेवून आहे. त्याच्यापैकी काही सिलेक्टेड क्वेश्चन्स महत्वाचे आपण ऍड्रेस करणार आहोत. इथे बघू शकते बऱ्याच लोकांनी आपले क्वेश्चन्स विचारणं सुरू केले आहेत. ज्यांनी क्वेश्चन्स अजूनपर्यंत विचारले नाहीयेत त्यांनी या 5 मिनिटाचा आपला ब्रेक टाइम आहे तो आपण युटिलाइज करूयात. आपण मॅक्सिमम क्वेश्चन्स कलेक्ट करूयात म्हणजे मॅक्सिमम आपल्याला माहिती या वेबिनार मधून आपल्याला मिळू शकेल. सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू, प्रत्येकाने त्यांच्या मनातले सगळे क्वेश्चन्स विचारावे. Hello? Sir, can you hear me now? ओके, जोपर्यंत सर पुन्हा जॉईन होत आहे तोपर्यंत मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल, आपलं हे सेम सेशन आपण आपल्या फेसबुक पेजला सुद्धा आज लाईव्ह केलेलं आहे. सो फेसबुकला जस्ट फॉर हार्ट्स नावाचं पेज आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्कीच बघू शकता. ज्यांनी हे सेशन मिस केलं असेल ते लोक आता सुद्धा ते सेशन जॉईन करू शकतील. सो फेसबुक लाईव्ह आपण 6 वाजल्यापासून सुरू केलं आहे. तोपर्यंत सगळेजण तेवढं एक अर्ध्या तासाचं जे सेशन आपलं कव्हर झालंय ते नक्कीच आतापर्यंत बघू शकतील. त्यानंतर आपण पुढचं सेशन आपलं 1-2 मिनिटात सुरू करत आहोत. याच्या व्यतिरिक्त आपलं जस्ट फॉर हार्ट्स नावाची साईट आहे. यू कॅन गो अँड चेक आउट अवर साईट ऑल्सो. तिथे आपले वेगवेगळ्या प्रकारचे हेल्थ रिलेटेड ब्लॉग्स आहेत, व्हिडिओज आहेत, विच यू कॅन गो थ्रू. आणि नक्कीच तुम्हाला सगळ्या प्रकारच्या हेल्थ रिलेटेड माहिती तिथे मिळू शकेल. सो www.justforhearts.org ही आपली साईटचं नाव आहे. तिथे तुम्ही जाऊन बाकी हेल्थ आर्टिकल्स पण चेक करू शकता. तर आता परत जॉईन आहे. येस, आवाज येतोय? ओके, सो ठीक आहे, तुमचा पण आवाज क्लिअर आहे आता बऱ्यापैकी. सो आय थिंक वी कॅन स्टार्ट अगेन. प्रिव्हियस स्लाइड वर या. येस सर, 2 मिनिट्स. या, कोरोना होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी या संदर्भात आपण बोलत होतो. याच्या मागच्या स्लाइडवर आपण लक्षात घेतलं पाहिजे की कोरोना आजाराला कुठलाही उपचार अवेलेबल नाही. देशामध्ये कुठलंही औषध उपलब्ध नाही. त्याचबरोबर कोरोना आजारासाठी कुठलीही लस उपलब्ध नाही. त्यामुळं एक प्रकारे आपण ही कोरोनाचं इन्फेक्शन जे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत जे होत आहे त्याचा जो ट्रान्समिशन आहे किंवा त्याचा जो प्रसार आहे तो प्रसार थांबवणं हाच एकमेव उपलब्ध पर्याय आपल्याजवळ आहे. त्यामुळं काय म्हणजे सोशल डिस्टन्स, एकमेकांपासून अतिशय
योग्य प्रमाणात 1-2 व्यक्तींमधलं अंतर जे आहे ते खरं तर मेंटेन करणं, जेणेकरून साधारणपणे 6 ते 8 फुटाचं अंतर खरं तर 2 व्यक्तींमध्ये असलं पाहिजे, जेणेकरून व्यक्ती टू व्यक्ती हा आजाराचा प्रसार होणार नाही. ज्या सर्दी, खोकला, ताप या आजाराची लक्षणं आहेत, अशा व्यक्तींनी इतर लोकांमध्ये न मिसळणं हा एक महत्वाचा स्टेप आहे. ज्या व्यक्तींना लोकांपासून कॉन्टॅक्ट नाही अशा व्यक्तींना मात्र प्रिकॉशन्स घेण्यामुळे आपण कुठल्या व्यक्तींच्या सहवासात आलो किंवा कुठल्या व्यक्तींच्या संपर्कात आलो, जिना लिफ्ट असू द्या, वस्तूला हात लावतो त्याच्या पण आपणचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. म्हणून सर्वात प्रतिबंधक उपाय म्हणजे साधारणपणे दर 2 ते 4 तासाला रेग्युलर हात धुणे. सॅनिटायझर हातल्या कंपनीने वापरावा, किती वापरावा या साबणाने स्वच्छ हात धुणे 20 ते 30 सेकंद ही जरी आपण स्टेप्स फॉलो केली तरी खूप आहे. हॅलो, मला वाटतं टेक्निकल इश्यू पुन्हा येतोय, त्याच्यामुळे आपण पुन्हा हे सेशन रिजॉईन करूयात. आपण 1-2 मिनिट परत थांबूयात आणि सेशन स्टार्ट करूयात. तोपर्यंत मी एक महत्त्वाची अनाउन्समेंट देते. आज जसं आपण हे आजचं एक सेशन आपण सुरू केलंय, हा एक आपला नवीन उपक्रम याच्यासाठी आहे कारण सगळेच जण आता सध्या लॉकडाऊन परिस्थितीमध्ये आहात आणि आपण पुरेसा वेळ आपल्या हेल्थसाठी देऊ शकत नाहीये, आपण कुठे बाहेर जाऊ शकत नाहीये. सो त्याच उद्देशातून आपण हे घरी बसूनच कुठल्या प्रकारचे आपण हेल्थ व्हिडिओज बघू शकतो का, कुठल्या प्रकारची माहिती मिळू शकेल का, त्यासाठी हा आपण उपक्रम स्टार्ट केला आहे. सो याच प्रकारे आज जसं आपण वेबिनार केलंय, अशा वेगवेगळ्या टॉपिक सोबत आम्ही तुमच्यासोबत नवनवीन टॉपिक सोबत सध्या लॉकडाऊन पिरियडमध्ये आणि त्याच्या पुढे सुद्धा इंटरॅक्ट करत राहू. सो एक महत्वाचं वेबिनार अनाउन्समेंट, उद्या सुद्धा आपण एक नवीन टॉपिक घेऊन येत आहोत. तर त्या टॉपिकचं नाव असेल आपण घरच्या घरी कुठल्या प्रकारच्या एक्सरसाइजेस करू शकतो, यावर आपल्या योगा एक्सपर्ट पूजा जाधव उद्या आपल्याला मार्गदर्शन करतील. सो उद्याचा आयडी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर केला जाईलच. तर उद्या 4:30 ते 5:30 या 1 तासाच्या वेळामध्ये आपण होम एक्सरसाइजेसचं एक वेबिनार करतो आहोत. सो उद्याला सुद्धा आपण सगळेजण याच पार्टिसिपेशन काउडनी आणि याच्यापेक्षा जास्त पद्धतीने जॉईन करूयात अशी मी अपेक्षा करते. आणि हळूहळू अशा प्रकारचे वेगवेगळे टॉपिक्स घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करत राहू. मीनवाईल आपण चेक करूयात. डॉक्टर कुलकर्णी सरांचं लॉग इन झालं असेल तर वी कॅन स्टार्ट विथ द करंट वेबिनार नाव. हॅलो, तोपर्यंत मला सुद्धा तुम्हाला विचारायला आवडेल, योगा ॲट युअर होम हे एक टॉपिक आम्ही उद्या लॉन्च करत आहोत. त्या व्यतिरिक्त सुद्धा पर्टिक्युलर टॉपिक्स असतील तर तुम्ही चॅटमध्ये आम्हाला पाठवू शकता, सो दॅट आपण पुढचे वेबिनार्स त्या पद्धतीने अरेंज करू शकतो. आय थिंक सर आता जॉईन झाले आहेत आपल्याला. हॅलो सर. हा श्वेता, सुरू करूया. येस सर, वी कॅन कंटिन्यू. थँक्यू. तर करोनासाठी काळजीचे प्रमुख उपायामध्ये आपण पाहिलं की 2 व्यक्तींमधील अंतर कमीत कमी 6 ते 8 फुटांचं अंतर ठेवणे, कुठल्याही गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, फ्रिक्वेंट हँड वॉशिंग साधारणपणे 2 ते 4 तासाला हात धुणे, सॅनिटायझरचा आग्रह नसावा, कुठल्या विशिष्ट साबणाचा आग्रह नसावा,
साबणाने स्वच्छ साधारणपणे 30 सेकंद हात धुतले गेले पाहिजे. खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये पथ्य टाळून देत नाही. हे खाऊ नये किंवा हे खावं असं नाही. व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ आपण जर खाल्ले ज्या प्रमाणात प्रतिकारशक्ती चांगली असते. म्हणजे दूध आणि रेग्युलर केलं गरम दूध महत्वाचं कोरोना इन्फेक्शन टाळण्यासाठीचा सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे. लॉकडाऊनचे नियम आहेत ते पूर्णपणे लॉक येस, बऱ्याच जणांचे प्रश्न येत आहेत की ऑडिओ क्लिअर नाहीये. नेटवर्क इश्यूमुळे हा प्रॉब्लेम आता आपल्याला फेस होतोय. आपण पुन्हा रिकनेक्ट करतोय. सो प्लीज तोपर्यंत जसं मी मगाशी म्हटले तसं अजून कुठले टॉपिक्स तुम्हाला घ्यायला आवडतील अशा प्रकारच्या वेबिनार्समध्ये ते आम्हाला नक्की कळवा. सो एक्सरसाइज रिलेटेड वेबिनार्स, नंतर डॉक्टरचे अवेअरनेस वेबिनार्स आहेत, डाएट रिलेटेड वेबिनार्स आहेत, हे आपण आणणारच आहोत. पण या व्यतिरिक्त सुद्धा जर तुम्हाला तुमच्या पेरेंटिंग रिलेटेड किंवा घरात कोणी वृद्ध असतील त्यांच्यासाठी कुठले वेबिनार जर करायचे असतील तर डेफिनेटली आपण ते करू शकतो. सो प्लीज तुमच्या चॅट विंडोमध्ये सजेशन्स मध्ये तुम्ही ते देऊ शकता. येस सर, थोडासा व्हॉइस डिस्टर्बन्स अजूनही आहे. आय थिंक नेटवर्क इश्यू येतोय. थोडंसं वातावरण पण असल्यामुळे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. येस. आपण साधारणपणे कोरोना इन्फेक्शन कोणाला होतं त्याची लक्षण ते टाळण्यासाठीचे उपाय. आता प्रश्नोत्तरांवरच जाऊयात. तर आपल्याला काही प्रश्न आलेले आहेत त्यांची उत्तरं आपण प्रश्न एकामागे एक द्यायचा प्रयत्न करूया. तर लोकांनी प्रश्न विचारलेले असतील तर आपण ते विचारूयात, नाही तर आपले जे काही स्टँडर्ड सर, जॉईन झाल्यानंतर आपण प्रश्न उत्तरांचं सेशन स्टार्ट करूया. माझ्याकडे काही ठराविक प्रश्न मी या तुमच्या चॅट विंडोमधनं घेतलेले आहेत. सो सर जॉईन झाल्यावर आपण त्याच्यातले 1-3-4 प्रश्न इथे लाईव्ह वेबिनारला घेऊया. त्यानंतर मला वाटतं हे नेटवर्क इश्यूमुळे थोडासा आपल्याला आज प्रॉब्लेम येतोय. पण काही हरकत नाही. तुमचे जे कुठले प्रश्न आहेत ते आपण सगळे आमच्या वेबसाईटला आम्ही FAQच्या माध्यमातून आन्सर करू आणि ते तुमच्या सगळ्यांसोबत शेअर केले जातील. सो दॅट तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन हे नक्कीच केलं जाईल पोस्ट द वेबिनार. सो अजूनही कोणाचे काही क्वेश्चन्स असतील तर ते चॅटमध्ये ऍड करून ठेवू शकतात. आपण नक्कीच या वेबिनार नंतर हे सगळे क्वेश्चन्स आन्सर करूया.
हॅलो. हॅलो. श्वेता, माझा आवाज येतोय? येस, तुमचा आवाज येतोय. ठीक आहे. सगळ्यात पहिले सगळ्यांना माफी मागते की टेक्निकल इश्यूजमुळे थोडंसं डिस्टर्बन्स आला. इथून पुढचे काही कॉमन क्वेश्चन्स आहेत जे मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आताच माझं सरांशी बोलणं झालं, सो थोडा टेक्निकल इश्यू असल्यामुळे त्यांनी सांगितलंय की क्वेश्चन आन्सर्स डिस्कस करू शकते मी. सो माझं नाव दिव्या सांगलीकर आहे आणि मी न्यूट्रिशन एक्सपर्ट आहे. गेले 10 ते 14 वर्ष मला प्रॅक्टिसचा एक्सपिरियन्स आहे. सो सरांनी आपल्याला सांगितलं होतं की आपल्याला करोना होऊ नये म्हणून साठी काय काय काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये ऑलरेडी आपण डिस्कस केले सोशल डिस्टन्सिंग त्याच्याबद्दल आता सध्या खूप डिस्कशन होत आहे. तर आपल्याला सोशल डिस्टन्सिंग करायचं आहे. कुठे बाहेर जातात, समजा काही कारणास्तव बाहेर पडायलाच लागलं तर सोशल डिस्टन्सिंगचा डोक्यामध्ये ठेवून मग आपण लोकांशी किंवा इतर ठिकाणी व्यवहार करायचा आहे. त्याच्यानंतर बाहेर जाण्यापूर्वी सगळे जे प्रिकॉशन आहे, सॅनिटायझेशन आहे, मास्क आहे किंवा बाहेर आल्यानंतर परत हात सॅनिटाईज करणं, या प्रकारची सर्व काळजी आपल्याला घेतली पाहिजे. तसं कोणी आजारी असेल तर या लोकांशी आपल्याला संपर्क थोडासा अवॉइड करायचा आहे, जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन होऊ नये. लहान मुलं जे 7 ते 8, 10 वर्षापेक्षा कमी वय आहे आणि जे 60 वर्षांपेक्षा जास्त ज्यांचं वय आहे, अशा लोकांची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. आता जी लोक एक प्रश्न आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल की नुकतंच COVID-19चा प्रसार करत असलेल्या त्यावरून परत आलो आहे, तर मला काय काय करायला पाहिजे. तो याच्यामध्ये जसं गव्हर्नमेंटने आता आपल्याला अपील केलं आहे की 14 दिवस तुम्ही स्वतःला क्वारंटाईन करा. हे बाकीच्यांसाठी नसून आपल्या स्वतःच्या काळजीसाठी आहे. त्याच्यामुळे आपण प्रवास करून आलेलो आहोत तर आपल्याला कुठं इन्फेक्शन समजा असेल तर अगदी नको व्हायला म्हणूनसाठी आपण होऊनच जर का होम क्वारंटाईन झालो तर ते सगळ्यात जास्त चांगलं आहे. त्याच्यानंतर जर का काहीही सिम्पटम्स तुम्हाला दिसते की ताप आहे, खोक आहे किंवा ब्रीदिंग डिफिकल्टी आहे, तर आपल्या डॉक्टरांना फोन करा, त्याच्याशी कन्सल्ट करा. खूप साऱ्या COVID-19च्या हेल्पलाईन नंबर्स आहेत, त्यांच्यावरती तुम्ही डायरेक्टली फोन करून त्यांच्याकडनं सुद्धा मदत मागू शकता. बरोबर. दिव्या, आय थिंक सर पुन्हा कनेक्ट झाले आहेत, सो पुढचं क्वेश्चन आन्सर सेशन आय थिंक आपण सुरू करू शकतो. व्यवस्थित आवाज येतोय सर्वांना? ओके, येस सर, तुमचा पण आवाज क्लिअर आहे. सो मी एक क्वेश्चन ऑडियन्स मधनं घेते, आपण स्टार्ट करूया. ओके. सो एक क्वेश्चन आहे, मी तुमचा कार्यक्रम पूर्ण फॅमिली सोबत बघत आहे. सो मला प्रश्न आहे की घरातील वयोवृद्धांसाठी काय काळजी घ्यावी. खरं तर हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. आपल्याला लक्षात येतं की जे तरुण लोक आहेत, साधारणपणे 40-45 वयोगटातील लोक जे आहेत, त्यांना जर इन्फेक्शन झालं तर ते स्वतःहून रिकव्हर होण्याचं प्रमाण त्यांचं चांगलं राहतं. अशा लोकांना कॅरियर्स असं म्हटलं जातं. पण त्यांच्यामुळे वयोवृद्ध लोकांना ज्यावेळेला इन्फेक्शन होतं त्यावेळेला आपण एक जबाबदारीने, ज्यावेळेला आपला पण लॉकडाऊन पिरियड मधला बाहेरचा वावर असेल तो आपण अतिशय कमी ठेवला पाहिजे. जनसंपर्क किंवा व्यक्ती संपर्क गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे. पण जर आवश्यक असेल आणि आपण जर बाहेर जात असू तर त्यावेळेला घरी येत आहोत परत, त्यावेळेला घरी आल्यावर प्रथम आपण जे आपण म्हणतो की स्वच्छ हात धुणे, स्वच्छ पाय धुणे किंवा आपले जे कपडे जे घालून आपण बाहेर गेलेलो होतो ते कपडे खरं तर घरच्या लोकांमध्ये मिसळून न देणे, अशा पद्धतीने एक वेगळा सेटच जर आपण कपड्याचा बाहेर जाण्यापुरता तात्पुरता जरी ठेवला तरी तो चालेल. आलेले ते कपडे लगेच स्वच्छ साबणाच्या पाण्याने धुवून टाकणे आणि मगच घरातील लोकांशी मिसळणे. ते पण मिसळताना जेवढं आपण अंतर ठेवून एकमेकांशी मिसळून तेवढं खरं तर चांगलं आहे. आणि एस्पेशली ज्यांच्या घरामध्ये वयोवृद्ध लोक आहेत त्यांनी तर अशी गोष्ट कटाक्षाने पाळली पाहिजे. का तर बऱ्याच लोकांना हे इन्फेक्शन होणार आहेत आणि ते त्यातनं रिकव्हर पण होणार आहे. प्रश्न आहे की ज्यांची प्रतिकार शक्ती कमी आहे ते लोक ह्याच्यातून रिकव्हर होत नाहीत आणि मग त्यांना दवाखान्यात नेऊन ऍडमिट वगैरे करावं लागतं किंवा ते ICU किंवा व्हेंटिलेटर हा सर्व प्रकार
ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, मग ते बालक असतील किंवा वयोवृद्ध लोक असतील, किंवा आपण जसं सुरुवातीला पाहिलं की डायबिटीस आहे, स्थूल आहे, स्मोकिंगचं प्रमाण आहे, अशा लोकांना याचा धोका जास्ती राहतो. तर एक जबाबदार नागरिक म्हणून आपण खरं तर सोशल डिस्टन्सिंग स्वतःच पाळलं आणि अनावश्यक वावर जर आपण आपला टाळला, तर मला नाही वाटत की आपल्यासाठी वेगळी आणि घरातल्या लोकांसाठी काही वेगळी प्रिकॉशन्स आपल्याला घेतले पाहिजेत. राईट सर. आपण पुढचा क्वेश्चन घेऊयात. क्वेश्चन आहे 21 दिवसांचा लॉकडाऊन किती % सफिशियंट होईल आणि हा अजून पूर्ण नाहीसा व्हायला किती दिवस लागतील, याच्यावर तुमचे व्ह्यूज काय आहेत? साधारणपणे आपण इन्क्युबेशन पिरियड असं म्हणतो की 14 दिवसांचा इन्क्युबेशन पिरियड आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर आजार झाला तर त्याच्यापासून दुसऱ्याला आजार होण्याचा जो कालावधी असतो साधारणपणे 2 आठवड्यापर्यंत त्या व्यक्तीच्या माध्यमातून दुसऱ्यांना इन्फेक्शन होऊ शकतं. त्यामुळं साधारणपणे अशी व्यक्ती ज्यावेळेला इतरांपासून 20 दिवस किंवा 2 आठवड्यापेक्षा जास्ती वेळ जर दूर असेल तर त्या व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला कोरोना इन्फेक्शन होण्याचं प्रमाण कमी राहील. म्हणून क्वारंटाईन पिरियड आपण जो बघतो तो साधारणपणे मग तुम्ही घरात असू द्या, हॉस्पिटलमध्ये असू द्या, हा 14 दिवसांचा ठेवलेला आहे. आपल्या लोकांना सवय पाळण्याची असलेली शिस्त आपण खरं तर जग जाहीर आहे. आपण एखादी गोष्ट नियम सांगितला पाळा म्हटलं तर आपण लोक ते पाळत नाही. दररोज भाजी आणायला लोक बाहेर पडतात, काही कारण नसताना लोक बाहेर पडतात. रस्त्यावर कोण आहे का नाही हे बघायला ज्यावेळेला लोक बाहेर पडतात त्यावेळेला लक्षात येतं की आपल्या समाजामध्ये खरं तर लॉकडाऊन पाळण्याची शिस्त आपल्याला आढळून येत नाही. त्यामुळं 21 दिवस हा जो लॉकडाऊन ठेवलेला आहे तो साधारणपणे 14 दिवसाचा इन्क्युबेशन पिरियड या हिशोबात ठेवलेला आहे. पण जर लोकांनी हा जर तंतोतंत पाळला नाही तर मला वाटतं सरकार हा लॉकडाऊनचा पिरियड पुढे पण वाढवू शकतो. का तर सध्या सरकारकडे दुसरा कुठलाच उपाय उपलब्ध नाहीये. म्हणजे 2 व्यक्तींपासून म्हणजे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होणारा प्रादुर्भाव टाळणं, त्यासाठी अंतर निर्माण करणं हा एकमेव उपाय आहे. सध्या लोकांना विनंती आहे, गाईडलाईन्स आहेत म्हणून लॉकडाऊन आहे. पण लोकांनी जर पाळला नाही तर त्याची तीव्र प्रकार म्हणजे कर्फ्यू ज्याला आपण म्हणतो ते आहे. आता सर्वत्र लागेल अशातला भाग नाही, पण काही ठिकाणी खरं तर लोकांनी पाळले पाहिजे. ते लोक स्वतःहून ज्या वेळेला आपली स्वतःची काळजी घेत नाहीत आणि आपल्यामुळे दुसऱ्याला धोका निर्माण होतोय हे जबाबदार नागरिक म्हणून आपली कर्तव्य पार पडत नाही तोपर्यंत सरकारला हा लॉकडाऊन 21 दिवसापेक्षा जास्ती वाढवावा लागू शकतो, अशी कंडिशन आहे सध्याच्या. ओके सर. अजून एक क्वेश्चन आपण घेऊयात. जनरली म्हटलं जातं की वारंवार हात धुवावे, तर ते वारंवार म्हणजे किती वेळा मिनिमम हात धुतले गेले पाहिजे दिवसभरात? साधारणपणे 2 ते 4 तासांनी आपण आपले हात धुतले तरी सफिशियंट आहे. जर आपला वावर कुठे बाहेर असेल तर ठीक आहे. जर तुम्ही घरातच बसलेले आहात आणि साधारणपणे कुठे जास्ती वावर नाहीये तर अशा वेळेला तुम्ही दर 2 तासाला उठून हात धुवावे इथपर्यंत त्याचं अतिशयोक्तीकरण करणं योग्य नाही. पण साधारणपणे कुठल्याही बाहेरच्या वस्तूला ज्या वेळेला आपण टच करतो, बाहेर फिरून येतो त्यावेळेला मात्र आपण दर 2 तासाला हात धुतलेले बरे. साधारणपणे म्हणजे आपला संपर्क जर त्या व्हायरसशी झाला असेल तर आपल्या हाताच्या माध्यमातून तो श्वासनलिका, तोंडावाटे, डोळ्यावाटे शरीरामध्ये प्रवेश करू शकतो. म्हणून आपल्याला हात धुवायला सांगितले जातात. ओके सर. अजून एक क्वेश्चन आहे, करोनामुळे रुग्णांचा गुणाकार होतो म्हणजे नक्की काय होतं? एक्सपोनेन्शियल ग्रोथ ज्याला आपण म्हणतो की पहिल्या दिवशी 1 रुग्ण आढळला, दुसऱ्या दिवशी 2 रुग्ण आढळले, तिसऱ्या दिवशी 4 आढळले, 5व्या दिवशी 8 आढळले, 6व्या दिवशी 16 आढळले, 7व्या दिवशी 32 आढळले, 8व्या दिवशी 64 आढळले. अशा पद्धतीने ज्या वेळेला लोक वाढत जातात त्याला तो गुणाकार असं म्हटलं जातं. आपण बघतो की असं नाहीये की पहिल्या दिवशी 1 आढळला, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 3. 10 दिवसात 10 रुग्ण नाही आढळले. 10 दिवसात 128 रुग्ण, 256 रुग्ण ज्यावेळेला आढळतात त्यावेळेला आपण घेतलं पाहिजे की हा जो प्रकार आहे हा मल्टिप्लिकेशन आहे. म्हणजे हा धोका आपल्याला त्या प्रमाणातच वाढणार आहे. म्हणजे एक 10 दिवसात एकाचे 10 होतात, 10 दिवसात एकाचे किंवा दोनाचे साधारणपणे 1024, 2048 असा तो प्रमाणात ज्यावेळेला पेशंट्स वाढतात त्यावेळेला खरं तर आपण काळजी घेतली पाहिजे की हा जो धोका आहे तो प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. आपण कल्पनाही करू शकत नाही समाजामध्ये जर एखाद्या विशिष्ट एरियामध्ये जर हा कोरोना पसरला, आता ग्रामीण भाग असू दे, एखादं शहर असू दे, सांगली सारखे किंवा मुंबई सारखे शहर असू दे मोठं, 40% लोकांना हा आजार पसरवू शकतो. मुंबईची लोकसंख्या आपण बघतो 2 करोड जर लोकसंख्या धरली तर 40% लोकांमध्ये इन्फेक्शन होणं हे आपल्यासाठी
देशाला परवडण्यासारखं नाहीये. किंवा आपल्या ग्रामीण भागातला जर विषय काढला तर साधारणपणे 5-10 लाखाचं शहर असलेलं सांगली लोकसंख्या असलेल्या ठिकाणी जर 40% लोकांना जर झाला तर तेवढ्या लोकांना उपचार पद्धती उपलब्ध करून देणे हा जो ताण आहे तो प्रचंड आहे. आणि त्याच्यामध्ये 2 ते 3% मॉर्टॅलिटी आपल्याला आढळून येते. म्हणजे 5 लाख लोकसंख्या शहरामध्ये जर 40% लोकांना कोरोना झाला तर 2 लाख लोकांना इन्फेक्शन होईल. पण त्याच्यामध्ये जर 3% मॉर्टॅलिटी धरली तर साधारणपणे 6,000 मृत्यू त्याच्यामध्ये आपल्याला ज्यावेळेला दिसायला लागतील. मग आपल्या पुढे प्रश्न राहतो की एवढं सगळं घडल्यावरच आपण त्यांना बोध घ्यायचा काय आता जे इटली, पॅरिस, फ्रान्स, स्पेन, अमेरिकेमध्ये जे घडत आहे त्याच्यातनं बोध घ्यायचा. अजूनही आपल्या दृष्टीने आनंदाची गोष्ट म्हणजे की कम्युनिटी स्प्रेड नाहीये. अजूनही हा व्यक्ती टू व्यक्तीच वाढत चाललेला आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या कॉन्टॅक्ट मध्ये येत आहात आजारी व्यक्तीच्या तेव्हापासूनच तो तुम्हाला होतोय. एक जबाबदार नागरिक म्हणून जर आपण आपली भूमिका बजावली तर आपल्यामुळे दुसऱ्यांना होणार नाही असं ज्यावेळेला आपण पथ्य पाळू त्यावेळेला खरं तर आपला धोका राहणार नाही. पण आपण बघतो की काही बेजबाबदार नागरिक त्यांच्या सवयी म्हणा किंवा आजार असताना हिस्ट्री लपवणे. आम्ही दवाखान्यातही बघतो की लोक हिस्ट्री सांगत नाहीत, ट्रॅव्हलची हिस्ट्री सांगत नाहीत. अशा वेळेला किंवा मला काय होतंय, मला काय कोरोना होणार नाही अशा पद्धतीने ज्यावेळेला वागतात त्यावेळेला ती आपल्या आजूबाजूच्या सर्व समाजाला एक प्रकारचा धोका निर्माण करतात. त्यामुळे तर आपण खरं तर योग्य पद्धतीने काळजी घेतली पाहिजे. ओके सर, थँक्यू. एक अजून एक क्वेश्चन आपण घेऊया. कोविड-19 वर औषध आले आहे का, असा एक क्वेश्चन आहे. कोविड-19 जे आहे त्याच्यावर अजून FDA किंवा कुठले अधिकृतपणे कुठलंही औषध सध्या उपलब्ध नाही. आपण व्हायरल इन्फेक्शन आहे, व्हायरल इन्फेक्शन हे सेल्फ लिमिटिंग इन्फेक्शन असतात. ज्यावेळेला एखादा व्यक्ती ऍडमिट होतो त्यावेळेला आपण त्याला दुसरं कुठलं इन्फेक्शन होऊ नये म्हणून प्रोफायलॅक्टिक अँटीबायोटिक देतो, त्याला सलाईन देतो योग्य प्रमाणात, त्याला ऑक्सिजन देतो, त्याला व्हेंटिलेटर सपोर्ट देतो जेणेकरून त्याची शरीर स्वतःहून त्यातून बरं होईल. तोपर्यंत त्याला जो सपोर्ट असतो तो देण्याचं काम साधारणपणे केलं जातं. काही औषधं आपण म्हणतो की हायड्रॉक्सी क्लोरोक्विन किंवा जे मलेरियामध्ये जे वापरले जातात औषधं याचा एक पॉझिटिव्ह फायदा अशा काही रुग्णांमध्ये खरं तर आढळून आलेला आहे. तर पण सरसकट आपण असं म्हणू शकत नाही की कोरोनासाठी औषध उपलब्ध आहे. अशी जरी बातमी आली तरी मग लोकांमधला गाफीलपणा खरं तर अजून वाढू शकतो. त्यामुळे सध्या तर आपण एवढंच लक्षात ठेवलं पाहिजे की औषध नाही, लसही नाही, त्यामुळं प्रिव्हेन्शन हा एकमेव उपाय आपल्याजवळ आहे. ओके सर, आपण आपलं हे वेबिनार फेसबुक लाईव्ह वर पण केलंय. सो आपल्याला फेसबुक लाईव्ह वरनं पण एक क्वेश्चन आलाय, तो मी सांगते. हाऊ टू इम्प्रूव्ह युअर इम्युनिटी कोविड-19? साधारणपणे आपण म्हणतो की प्रतिकार शक्ती किंवा शरीरातील अँटीबॉडीजचं प्रमाण. तर ज्यावेळेला आपण एक गुड प्रोटीन डाएट म्हणजे आपल्या आहारामधलं प्रोटीनचं प्रमाण ज्यावेळेला चांगलं असतं, म्हणजे शाकाहारामध्ये आपण म्हणतो की कडधान्य, डाळी, दही, पनीर, दूध, सोयाबीन किंवा मांसाहारामध्ये आपण म्हणतो की मीठ, चिकन अशा पद्धतीने ज्यावेळेला शरीरातील प्रोटीनचं प्रमाण वाढतं त्यावेळेला एक प्रतिकार शक्ती चांगल्या पद्धतीने निर्माण होते. व्हिटॅमिन ए युक्त फळं जशी गाजर असू द्या किंवा व्हिटॅमिन सी युक्त फळं ज्याच्यामध्ये आवळा असेल, संत्री असेल, मोसंबी असेल यांचं सेवन हे खरं तर रेग्युलर पद्धतीने केलं पाहिजे. आणि शेवटी जे आपण म्हणतो की निरोगी व्यायामाच्या ज्या सवयी आहेत ज्यांना प्रतिकार शक्ती वाढते, म्हणजे आता कोरोनामध्ये आपल्याला फुफ्फुसांची प्रतिकार शक्ती किती चांगली आहे याच्यावर सर्व अवलंबून आहे. अशामध्ये नियमितपणे योगा करणे, नियमितपणे प्राणायाम करणे, श्वसनाचे व्यायाम करणे याच्यातून खरं तर आपलं फुफ्फुसाची शक्ती आपली चांगल्या पद्धतीने आढळून येते. त्यामुळं हे मार्गाचा स्वीकार आपण केला पाहिजे. त्याचबरोबर व्यसनांपासून दूर राहणं हे एक प्रकारे आपली प्रतिकार शक्ती वाढवायला मदत करेल. तर अशा पद्धतीने जेवणामध्ये थोडा बदल आपण करू शकतो. पाण्याचं प्रमाण भरपूर घेतलं पाहिजे. व्हायरल इन्फेक्शन मध्ये डिहायड्रेशन हा प्रकार नाही व्हायला पाहिजे. 3 ते 4 लिटर पाणी रेग्युलर प्या. सकस अन्न खावा. फ्रीज मधलं जुनं साठवलेलं अन्न खाऊ नका. आणि एक नियमितपणे एक अर्धा एक तास योगा करायला सुरुवात करा. आपण आतापर्यंत करत नसत तरी आता करायला काही हरकत नाही. कुठलीही स्टेप जी आपल्याला या इन्फेक्शन पासून दूर नेईल ती त्याचं पालन करायला योग्य वेळ म्हणजे हीच आहे. त्याच्यावर आपण फक्त सुरुवात केला पाहिजे. नक्कीच सर. एक लास्ट क्वेश्चन घेऊयात आणि आपण हा वेबिनार संपवूयात. तो महत्वाचा क्वेश्चन आहे, लहान मुलांना यापासून किती धोका आहे? सर्वसाधारणपणे असा अनुमान होता की लहान मुलांना ह्याच्यामध्ये
आजार नाहीये, म्हणजे लहान मुलांमध्ये कोरोनाचं प्रमाण खूप कमी आहे असा एक अनुमान गेल्या आठवडाभरापर्यंत होतं. पण गेल्या आठवड्यामध्ये अमेरिकेमध्ये असं आढळून आलं की 1 वर्ष आणि त्याच्यापेक्षा खालील लहान बालकांमध्ये पण कोरोनाची लक्षणं आढळून आलेली आहेत. त्यावरनं खरं तर एक लक्षात येतं की कोरोना हा जो व्हायरस आहे तो त्याचं स्वरूप हा दिवसेंदिवस बदलत आहे, किंवा जो वुहान मधला जो कोरोना व्हायरस बाहेर पडला तो युरोप, आशिया 2 ठिकाणी पसरला. युरोपमध्ये गेला, अमेरिकेत गेला, इराणमध्ये गेला, इंग्लंड, जर्मनीमध्ये गेला आणि भारतामध्ये पण आलेला आहे. तर ज्यावेळेला असं लक्षात येतं की साधारणपणे या व्हायरसचे 3 ते 4 सब टाइप्स व्हायरसेस आपण जेनेटिक स्ट्रक्चर्स निर्माण झालेले आहेत. त्यानुसार प्रत्येक एरियामध्ये आपण बघतो की इटलीमध्ये 1000 लोकांचा मृत्युमुखी झाला, स्पेनमध्ये 1000 लोकांचा मृत्युमुखी झाला, पण भारतात अजून तेवढी तीव्रता जाणवत नाहीये. तर त्याच्या मागे शास्त्रज्ञ ज्यावेळेला अभ्यास करतात त्यावेळेला असं लक्षात येतं की जो कोरोना चायनामधनं निर्माण झालेला आहे आणि जो इटलीपर्यंत पोहोचलेला आहे आणि जो भारतामध्ये आलेला आहे यांच्यामध्ये पण जेनेटिकली थोडासा फरक आहे, किंवा म्युटेशन ज्याला आपण म्हणतो की स्वाईन फ्लू, जसं आपण म्हणतो की H1N1 हा जो क्लास आहे म्हणजे स्वाईन फ्लू, पण त्याचे बरेच परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन लक्षात येतात. त्यामुळे कोरोना व्हायरस किंवा कोविड-19 चे पण सब टाइप्स असण्याची शक्यता आहे. त्यानुसार खरं तर त्या भागातील मॉर्टॅलिटी किंवा मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण वेगवेगळं आढळून येतं. आतापर्यंत झालेल्या केसेसमध्ये एक सकारात्मक गोष्ट आपण जर म्हणायची म्हटली तर युरोप, अमेरिकापेक्षा आपल्या भागाचं दैनंदिन तापमान हे अतिशय चांगलं राहतं. तिकडे डेली टेम्परेचर साधारणपणे 10 ते 12 डिग्री सेल्सिअस, फार तर 15 डिग्री सेल्सिअस असतं. पण आपल्याकडे साधारणपणे टेम्परेचर हे 30, 35, 40 पर्यंत जातं. अशा प्रदेशांमध्ये कोरोनाचा प्रसार हा बऱ्यापैकी कमी आहे. असंही एक स्टडी आहे की ज्या भागामध्ये मलेरियाचा प्रादुर्भाव जास्ती आहे अशा एरियामध्ये पण कोरोनाचा प्रसार बऱ्याच अंशी कमी झालेला आपल्याला आढळून येत आहे. आणि भारतामधल्या लोकांचं पण एक जेनेटिक स्ट्रक्चरवर पण सध्या स्टडी चालू आहे, ज्याच्यातून असं आढळून आलेलं आहे की भारतीयांना जो धोका आहे तो तितक्या प्रमाणात नाहीये जितका जो युरोप आणि अमेरिकेमध्ये दिसून येत आहे. आता ह्या 3-4 गोष्टी सकारात्मक दृष्टिकोनातून घेतल्या तर आपल्याला एक प्रकारचे थोडासा बूस्ट मिळेल आपल्याला, म्हणजे आपण जे आजारापेक्षा नैराश्याने लोक जास्ती ग्रासलेली आपल्याला आढळून येतात. भीतीमुळे लोक पॅनिक झालेले आहेत, टेन्शन मध्ये येतात. तर अशा लोकांनी ह्या गोष्टींकडे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला एक प्रकारचं प्रोटेक्शन आहे ऍज कम्पेअर टू जे आपले बांधव इटली, अमेरिका, युरोपमध्ये आहेत त्यांच्यापेक्षा. पण त्याचबरोबर जर आपण सवयी नाही पाळल्या की सोशल डिस्टन्सिंग काय आहे, म्हणजे त्यांना काय होतंय, असं जे इटली मधली आरोग्य व्यवस्था असं म्हणतात जगातील दुसऱ्या नंबरचा आरोग्य व्यवस्था आहे, पण तिथल्या लोकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळलं नाही. त्यांना असं वाटलं की एवढं काय महत्व द्यायची गरज नाही आणि त्याच्यामुळे एवढा सगळा तो आजार पसरला तो त्याच्यामुळे. आपल्यासारख्या ठिकाणी तर आरोग्य व्यवस्थेमध्ये बऱ्याच सुधारणा व्हायला वाव आहे. त्यामुळे आपल्या लोकांनी कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टीला हुरळून न जाता किंवा ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये न जाता योग्य पद्धतीनं प्रसार जो आहे व्यक्ती टू व्यक्ती हा प्रसार थांबवणं हा फार महत्वाचा आहे. साधारणपणे भारताबाहेरून येणारी जी विमानं होती किंवा भारताबाहेरून येणारी जी लोक होती ती 8 ते 10 दिवस झाले ते बंद होऊन आता 14 दिवस झाल्यानंतर असं लक्षात येईल की आता बाहेरून येणाऱ्या व्यक्तीमुळे कोरोना होत नसून भारतातील व्यक्तींमुळेच आता एकमेकांना जो कोरोना आहे त्याची प्रादुर्भाव होत आहे. अशा वेळेला मात्र आपण एकमेकांपासून योग्य डिस्टन्स बाळगणं हे एकमेव पथ्य आपल्या जवळ आहे. त्याच्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग आपल्या जवळ नाही. सकारात्मक विचार ठेवणे, नियमित व्यायाम करणे, आपल्याला मिळालेला वेळ हा आपला छंद असू द्या, आपल्या हॉबीज असू द्या, वाचन असू द्या, ज्याच्यामध्ये आपलं मन रमत अशा गोष्टींमध्ये घालवणे, ऑनलाईन टूल्सच्या माध्यमातून जसं आपण हा कार्यक्रम ऐकत आहात तशाच पद्धतीने आपण आपल्या नातेवाईकांच्या संपर्कात राहणे, वाढदिवस साजरे करणे, ह्या सर्व गोष्टी आपण करू शकतो. बंधन ही फक्त एकमेकांमध्ये मिसळायला आहे, एकमेकांशी संवाद साधायला कुठलंही बंधन नाहीये. अशा पद्धतीने जर विचार केला आणि आपण जसं म्हणतो की कुठलीही चांगली सवय लागायला साधारणपणे 21 दिवसाचं अंतर लागतं. मराठीमध्ये एक म्हण आहे की नवीन सवय लावायची असेल तर 21 दिवसाचा कालावधी पाहिजे. सुदैवानं हा 21 दिवसाचा लॉकडाऊन जो मिळालेला आहे त्याच्यामध्ये आपण स्वतःला कुठल्या सवयी आपण लावून घेऊ शकतो का असा विचार करून खरं तर आपण लक्ष दिलं तर हा येणारा काळ जो आहे तो निघून जाईल. याची परिस्थिती तेवढी वाईट नसेल जेवढी सध्या इटली, अमेरिका, युरोपमध्ये आहे. तर फॉर्च्युनेटली आपण एक चांगल्या स्टेजमध्ये आहोत, फेज 2 मध्ये आहोत.
जबाबदार नागरिक म्हणून आपण आपली कर्तव्य पार पाडली तर मला नाही वाटत की आपल्याला त्याची फार मोठी किंमत मोजावी लागेल. पण ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. ज्यावेळेला आपण बघतो की काही लोक बेजबाबदारपणे वागतात आणि त्याची शिक्षा इतर नॉर्मल सगळे सूचना पाळणाऱ्या व्यक्तींना होते, त्यावेळेला खरं तर अशा शिस्तीचं महत्व लक्षात येतं. त्यामुळे लॉकडाऊन हा एक चांगली शिस्त लावण्याचा एक प्रयत्न आहे, जो अजून चांगल्या पद्धतीनं लोकांनी जर सहभाग नोंदवला तर तो यशस्वी होऊ शकतो. नाहीतर सरकारला त्याच्यापेक्षा पुढे जाऊन आणीबाणी असू द्या, इमर्जन्सी असू द्या, कर्फ्यू असू द्या, असे पण काही निर्णय घ्यावे लागतील. कारण की ज्यावेळेला हा आजार आपल्या हाताबाहेर जाईल त्यावेळेला परिस्थिती फार भयानक झालेली असेल. त्यापेक्षा आता आपले सध्याची स्थिती फेज 2 या प्रकारातच आहे आणि आपण हा आजार पूर्णपणे थांबवू शकतो. येणारे 15 दिवस पुढचे फार महत्वाचे राहतील. त्यामुळे 15 एप्रिल पर्यंत हा कालावधी आहे. साधारणपणे केसेसची संख्या जर कमी झाली किंवा केसेस वाढण्याचा जो वेग आहे तो जर मंदावला तर आपल्याला लक्षात येतं, जर आपण बघितलं की दररोज कालच्या पेक्षा आज केसेस जोर वाढत आहेत, तोपर्यंत हा धोका आहे. म्हणजे कालच्या पेक्षा आज केसेस जर कमी झाल्या आणि तो जर पॅटर्न जर 2-4 दिवस राहिला तर मग आपण या आजारातून खरं तर साथीतून आपण सुरक्षितपणे बाहेर पडतो असं म्हणायला काही हरकत नाही. नक्कीच सर, थँक्यू सो मच. खूप महत्वपूर्ण माहिती सगळ्यांनाच इथे मिळाली आणि एक पॉझिटिव्हिटी सगळ्यांनाच मिळाली असेल तुमच्या या सगळ्या वेबिनारमधनं. मी सगळ्याच लोकांना धन्यवाद म्हणेल की सगळ्यांनी खूप पेशन्सनी एंड पर्यंत ते थांबून होते. बऱ्याच टेक्निकल इश्यूज आले तरीही ते सगळ्यांनी आपल्याला